नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठी सर्वांची फेवरेट पुरी भाजी. चेंडूसारख्या गोल फुगणाऱ्या पुऱ्या नक्की बनवायच्या कशा व बटाट्याची चटपटीत पिवळी भाजी काही सिक्रेटसह. तर चला पाहू पुरी भाजी कशी बनवायची आणि काही टिप्स ज्याने तुम्हाला चवदार पुरी भाजी बनवायला मदत होईल. चला आपण पुरीसाठी पीठ भिजवतोय. हॉटेल सारखी पुरी कशी बनवायची ती मी आज तुम्हाला दाखवते. मी इथं मैदा घेतलाय. शक्यतो मैदा कोण खात नाही, पण मी मैदा घेतलाय. तुम्ही पाहिजे तर गव्हाचं पीठ इथे घेऊ शकता. मी दाखवते तुम्हाला हॉटेल सारखी पुरी कशी करता. इथं मी तेल गरम करून घेतलंय थोडं. ते पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊया. थोडं गरम केलेलं. इथं गरम केलेलं तेल मोहन म्हणून घातलेलं आहे मी. आपण थोडासा रवा घालूया, म्हणजे त्याच्यामुळे छान क्रिस्पी होत्यात पुऱ्या. आणि थोडी साखर घालूया, चवीला छान लागतं. मीठ घालते थोडं. बघा कशा पुऱ्या एक नंबर होत्यात आणि खायला तर किती छान लागतात. आता आपण ना सगळं पीठ भिजवून घेऊया. जास्त सैल पण नाही करायचं आणि जास्त टाईट पण नाही करायचं. मध्यम घेऊया करून आणि थोडा वेळ पीठ ठेवून देऊया, मग पुऱ्या करायला घेऊया. तसं काही नाही, डायरेक्ट मळल्या मळल्या केलं ना तरी सुद्धा काय नाही, पुऱ्या छान फुगतात आपल्यावर. थोडं थोडं पाणी टाकत राहायचं, असं जास्त एकदम वतायचं नाही, म्हणजे आपल्याला अंदाज समजेल त्याचा. आता बघा पुऱ्यांसाठी आपला डो तयार झालेला आहे. थोडं तेलाचा हात लावते आणि थोड्या वेळ ठेवते. बघा किती छान असं पीठ भिजवायचं. जास्त सैल नाही आणि जास्त आवळ नाही. बघा झालं आता तयार आपलं पीठ. बटाट्याच्या पिवळ्या भाजीसाठी मी इथं बटाट्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि चिरल्यानंतर तुम्हाला मॅश करायचा असला ना तरी तुम्ही करू शकता. बटाट्याच्या भाजीसाठी फोडणीला इथं मी 2 मोठे कांदे चिरून घेतले, टोमॅटो घेतलाय चिरून, ही लसूण मिरचीची पेस्ट आहे, त्याच्यात मी थोडे जिरे आणि मीठ टाकलेलं आहे, खलबत्त्यातच बारीक केलंय ते, आणि थोडी कोथिंबीर घेतली. तर आता मी इथं कढईत तेल घेतलंय. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण ना फोडणी देऊया. पहिल्यांदा ना मी मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली की त्यात कढीपत्ता घालते, थोडे जिरे घालते आणि हे आपण इथं वाटण केलेलं ते घालते थोडं. आता हे थोडं परतून घेऊया आपण. थोडं परतून घेऊ आणि याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकते. आता कांदा घालून घेऊया, म्हणजे कांद्याबरोबर आहे ना मिरची ती चांगली परतली जाईल. आणि भाजी बनवता बनवता आहे ना मी तुम्हाला 2 सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे, त्याने भाजी अजून कशी चवदार होईल. आता कांदा जरा चांगला परतूया, मग नंतर याच्यावर टोमॅटो घालूया आपण. तर आता ह्याच्यात थोडं मीठ घालते आणि हळद घालते थोडी. अजून थोडा परतूया, मग ह्याच्यावर टोमॅटो घालताय. ना आपण याच्यात टोमॅटो घालून घेऊ. वाटणात मिरचीचं प्रमाण आहे ना तुम्हाला जसं तिखट लागतं तसं घेत जावा. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, त्या अंदाजाने. आपला कांदा टोमॅटो इथे सगळा मसाला आता छान परतून झालेला आहे. आता याच्यात आहे ना मी बटाटा घालते. परतून घेऊया असं, आणि तुम्हाला सांगता येतात महत्वाच्या कोणत्या 2 गोष्टी घालायच्या, त्याच्यामुळे भाजी बघा किती चवदार होते.
आता याच्यावर आहे ना कोथिंबीर घालून घेते आणि मी तुम्हाला बोलले होते ना की ह्याच्यात 2 सिक्रेट गोष्टी काय टाकायच्या ते सांगायचंय. मी तुम्हाला सांगते याच्यात कसुरी मेथी आपण थोडी हातावर चोळून आहे ना थोडी हातावर चोळायची अशी आणि टाकायची पसरून. कसुरी मेथी आणि आपला मॅगी मसाला. मॅगी मसाल्याची एक पुडी टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं. मग भाजीची चव बघा, एक नंबर भाजी होती. तुम्ही छोट्या कार्यक्रमासाठी सुद्धा ही भाजी करू शकता, अशी भाजी होती. आता आपली बटाट्याची भाजी झालेली बघा, किती छान झाली, एक नंबर भाजी झाली. तुम्ही नक्की करून बघा ही भाजी, खूप छान लागते चवीला. बटाट्याची भाजी झालेली, तर आता मी ना पुरी करायला घेते. आपण आहे ना पुऱ्या बनवूया. मी आहे ना इथं पुरी मेकरनी बनवते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाटून बनवू शकता. ठीक आहे, अशा पण छान होत्यात पुऱ्या. 2 वेळा फक्त दाबून घ्यावं लागतं. ठीक आहे, बघा किती छान झाल्या एकदम. आता आपण आहे ना पुऱ्या तळून घेऊया. अशा दाबल्या का नाही की छान एकदम फुलून येतात. बघा कशा टम्म फुगतात पुऱ्या हॉटेलसारख्या. असे बुडबुडे निघायचे बंद झाले की पुरी झाली म्हणून समजायची, कारण पूर्ण ती शिजलेली असते. ठीक आहे, आपले झालेले आहेत. बघा पुऱ्या कशा एकदम टम फुगत्यात नुसत्या आपल्या. असं दाबले ना की छान फुलून येतात. आणि पीठ पण एकदम छान मस्त परफेक्ट झालंय. बघा किती छान झाले पुरे. तर आपली चटपटीत व चवदार अशी पुरी भाजी तयार आहे. बनवायला खूप सोपी. तुम्ही ही पुरी भाजी मुलांना टिफिनला देऊ शकता, सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता, घरात छोटे कार्यक्रमासाठी बनवू शकता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा व माझ्या यूट्यूब चॅनल माझे स्मार्ट किचनला सबस्क्राईब करा.